सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं. भुजबळ समर्थकांनी येवल्यामध्ये अशा प्रकारे ही बॅनरबाजी केली आहे. ईडीनं निर्दोष मुक्तता केल्यानंतर अशा प्रकारे ही बॅनरबाजी करण्यात आली आहे. तर येवल्यामध्ये अशा प्रकारचे हे बॅनर्स लागलेले आहेत. भुजबळ समर्थकांनी बॅनर्स लावले. सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं असं या बॅनर्सवर म्हटलेलं आहे. आणि या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी. सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नहीं अशा आशयाचे बोर्ड येवल्या ठिकठिकाणी लागलेले आहेत. मंत्री छगन भुजबळ यांची आधी महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणातून निर्दोष मुक्तता करण्यात आली. त्यानंतर काल ईडी प्रकरणात देखील मंत्री छगन भुजबळ यांच्या अर्जावरून ईडीने त्यांना दोषमुक्त केलेला आहे. त्यामुळेच भुजबळ समर्थकांमध्ये एक आनंदाचं वातावरण आहे, कारण की मंत्री छगन भुजबळ यांना यापूर्वी 3 वर्ष तुरुंगवास भोगावा लागला. त्यानंतर अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. राजीनामाही द्यावा लागला होता. या प्रकरणातून आता सर्व निर्दोष मुक्तता झाल्यानंतर मंत्री छगन भुजबळ यांच्या समर्थनाचे बोर्ड फ्लेक्स येवल्यामध्ये ठिकठिकाणी लागलेले आहेत. सत्य परेशान हो सकता है, पराजित नाही अशा आशय या बोर्डवर छापण्यात आलेला आहे. त्यामुळेच आता मंत्री छगन भुजबळ यांच्या संदर्भात समर्थकांनी ही पोस्टरबाजी केलेली आहे. आता यानंतर माजी खासदार समीर भुजबळ हे देखील येवला दौऱ्यावर येत आहेत. त्यांची प्रतिक्रिया देखील महत्वाची असणार आहे. एकंदरीत पाहता भुजबळांना या सर्व प्रकरणातून दोषमुक्त केल्यामुळे समर्थकांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. सुदर्शन खिल्लारे, झी मीडिया, येवला, नाशिक.